मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स काउन्सिल निवडणुकीतून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी माघार घेतली आहे। निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे बऱ्यापैकी संख्याबळ आहे, त्याच्या जोरावर आम्ही कुठल्याही पक्षाशी मैत्री करून युवा सेना आपला गड राखू शकते। मात्र तरीही राजकारणात आणि विद्यार्थी चळवळीत उडी घेताना समोर ठेवलेल्या आदर्शांची बूज राखण्यासाठी निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। या संदर्भात आदित्य ठाकरेंनी युवा सैनिक आणि विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिलंय। नेमक्या या पत्रात त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। युवा सेना सिनेट निवडणुकीत स्वबळावर उतरवली होती। बाहेरून कोणाचीही मदत न घेता ती जिंकण्याचा करिश्माही करून दाखवला। राजकीय फायद्यासाठी विरोधकांशी हात मिळवणी कदापि करायची नाही, ही माझी आजोबा आणि वडिलांची शिकवण आहे। माझी फोरम मधल्या काही जीएसची चर्चा झाली, ते प्रचंड धमक्या, यामुळे ते त्रस्त आहेत। विद्यार्थी चळवळीत मला हे मुळीच मान्य नाही। या भूमिकेची जपणूक करण्यासाठी स्टुडंट्स काउन्सिलच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्यानं फारसं काही बिघडत नाही। विशेष म्हणजे निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींकडे ना अधिकार असतात ना बोलण्यासाठी वेळ असतो। त्यांच्याकडून कुठलंही परिवर्तन घडू शकत नाही। जे विद्यार्थी सध्या निवडून आलेत त्यांच्यावर कुठलाही दबाव आणणार नाही, पण कॉलेजमधील निवडणुकांनंतर त्यांना करिअरसाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मदत लागली तर मी सदैव उपलब्ध असेन। 14 विद्यार्थी मतदारांना त्यांच्यातून उच्च पदासाठी एकाला निर्भयपणे आणि मुक्तपणे निवडून द्यावं, असं माझं इतर राजकीय पक्षांना आवाहन आहे। मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिल निवडणुकीतून युवा सेनेने माघार घेतलेली आहे। आदर्शांची बूज राखण्यासाठी आपण ही माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। विद्यार्थी चळवळीमध्ये येणाऱ्या धमक्या, दाखवली जाणारी प्रलोभनं हे अपेक्षित नाही आणि त्यासाठीच आपण या स्टुडंट काउन्सिल निवडणुकीतून माघार घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।